भ्रष्टाचारी आरटीओ इन्स्पेक्टर, महामार्ग पोलीस, भ्रष्टाचारी ट्रॅफिक पोलीस यांच्या त्रासाला कंटाळून भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने वाहनधारकांची होत असलेली लूट थांबवावी आणि भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी लातूरमध्ये अनोखे आंदोलन केले आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून लातूर शहरातील मुख्य बाजारपेठेमधून विविध प्रकारचे साहित्य व निधी गोळा करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना निधीच्या स्वरूपात देण्याचा निर्णय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने घेतलाय। लातूरमधून या अनोख्या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी। पाहूया। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत गांधी चौकामध्ये। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। आज गांधी चौकामधून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत भ्रष्टाचार संघर्ष समितीचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत प्रदीप पाटील खंडापूरकर। या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून काय आव्हान करतायत नागरिकांना आणि वाहनधारकांना हे आपण पाहणार आहोत। कशा प्रकारचं या ठिकाणी आंदोलन करताय बाबा? आज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने लातूर येथे राज्य लेवलचं आंदोलन चालू आहे। हे आंदोलन यासाठी आहे, भ्रष्टाचारी ट्रॅफिक पोलीस, आरटीओ, महामार्ग पोलीस हे वाहनधारकाला खूप त्रास देत आहेत। त्याची चावी घेणं, पैसे घेणं, शिवीगाळ करणं, त्याला मारणं, खोट्या केसेस दाखल करणं आणि यासाठी कुठलाच आमदार खासदार मदत करत नाही। म्हणून शेवटी आमच्या संघटनेनं या वाहनधारकाला मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणून आज आम्ही लातूरमध्ये 3 दुर्ड्या तयार केल्या आहेत। या दुर्ड्यामध्ये हे भ्रष्टाचारी आरटीओ इन्स्पेक्टर, महामार्ग पोलीस, ट्रॅफिक पोलीस या हरामखोराला पैसे, त्याच्या लेखाला कपडे आणि त्याच्या बाहेर साड्या हे घेऊन देण्याचा कार्यक्रम आहे। PI साहेब रजेवर गेलेले आहेत आणि आज आमचं आंदोलन नाही, आमचा मोर्चा नाही, आमचं फक्त निषेध स्वरूपामध्ये पैसे द्यायचा कार्यक्रम आहे। तर आपण पाहू शकता की कशा प्रकारचं या ठिकाणी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं गांधी चौकामधून या ठिकाणी आंदोलनाला चालू झालेले आहे। भ्रष्ट अधिकाऱ्याला या ठिकाणी निधी गोळा करून देण्याचा या ठिकाणी बाजारपेठेमध्ये आलेलो आहोत आणि आपण बघतो आहोत की अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट मिशन या दोन्ही संघटनेच्या वतीनं या ठिकाणी लातूरमध्ये भीक नव्हे तर या ठिकाणी जनतेकडून आरटीओ, भ्रष्ट आरटीओ व भ्रष्ट अधिकाऱ्यांना या ठिकाणी निधी देण्याचं काम या ठिकाणी हे पदाधिकारी या ठिकाणी करत आहेत। तसेच यांच्या लेकरा बाळांना जनतेकडून भीक नाही तर या ठिकाणी कपडे लत्ते, साड्या, चपला, लत्ते, पैसा, निधी सगळा हा गोळा करून या ठिकाणी हे पदाधिकारी ते अनोखे आंदोलन देशभरामध्ये करण्यासाठी या ठिकाणी लातूरमधून सुरुवात करत आहेत। नमस्कार, मी रेखा मणेरे परभणी जिल्ह्यातून आलेले आहे आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय स्वतंत्र सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यामध्ये भीक नाही निधी आज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलनाच्या वतीने लातूरमध्ये जे आरटीओ ऑफिसर जे आहे तो भ्रष्टाचारी आहे आणि तो पूर्ण जे ऑटोवाले आहेत, जे गाडीवाले आहेत, त्या गाडीवाल्यांना लाच मागतो, भ्रष्टाचार मागतो, भ्रष्टाचार करतो। त्या विरोधात आज लातूरमध्ये आम्ही करत आहोत की निधी द्या, निधी द्या। अख्ख्या बाजारपेठेमधून आम्हाला एवढं सहकार्य मिळालं की आम्हाला साडीपासून तर त्या ड्रेस दिला, साडी दिली, चहाची चाळणी दिली, पुन्हा बकेट दिली, त्यानंतर पर्स दिली, पर्सच्या नंतर चप्पल दिली, पुन्हा हे आपलं बेल्ट दिला, बेल्ट दिल्याच्या नंतर आम्हाला वही पेन। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं आज जो लातूरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये या ठिकाणी निधी गोळा केला आणि ही निधी कशा स्वरूपाचा गोळा झालेला आहे आपण हे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत। कशा प्रकारचं आज आंदोलन केले लातूर शहरामध्ये, आज मुख्य बाजारपेठेमधून आपण हे निधी गोळा केला आहे, कशा प्रकारचा या ठिकाणी शासनाच्या दारामध्ये तुम्ही पोहोचवणार आहे? अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट मिशन याच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या नेतृत्वामध्ये आज वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं। लातूर येथे महात्मा गांधी चौक ते गंजगोलाई, सराफ लाईन, लोखंड गली, कापड गली यामध्ये आपण भीक मागितलेली नाही आहे, आपण भीक या स्वरूपामध्ये निधी मागितलेला आहे। जो निधी आपण ट्रॅफिक इन्स्पेक्टर असतील, ट्रॅफिक पोलीस अधिकारी असतील त्यांना एक पगार नाही आहे, त्यांच्या गरजा भागत नाही आहेत, म्हणून आपण एक निधी या स्वरूपामध्ये जमा करून त्यांना आपण तो सुपूर्द करणार आहोत। भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं जे हे अनोखं आंदोलन लातूरमध्ये या ठिकाणी उभा केलेलं आपण पाहतो।
RTO असतील, पोलीस प्रशासनातील पदाधिकारी असतील, कुठलाही भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना त्रास देऊ नये यासाठी ह्या आंदोलनाचा लढा आज या ठिकाणी लातूरच्या गांधी चौकामधून चालू केला आणि कशा प्रकारचं या ठिकाणी साहित्य गोळा करून प्रशासनाच्या अधिकाऱ्यापर्यंत हे पोहोचवण्यात येणार आहे आपण हे पाहणारच आहोत. मात्र यापुढं सुद्धा लातूरमध्ये कशा प्रकारचा या भ्रष्टाचारीला आळा बसणार आहे का हे आपण सर्वजण या ठिकाणी पाहणार आहोत. स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी, लातूर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.